विधान परिषदेत बारगळ जहागीरदारीचा मुद्दा, आमदार रघुवंशींचा परखड पवित्रा। तळोदा शहरातील आदिवासी व सर्वसामान्य जनता अनेक वर्षांपासून बारगळ जहागीरदारीचा विळख्यात अडकलेली आहे। या जनतेच्या व्यथा आणि अन्यायकारक स्थितीवर लक्ष केंद्रित करत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेद्वारे हा विषय परखडपणे मांडला आहे। जगातले जे काही आश्चर्य आहे त्याच्याप्रमाणे एक आश्चर्य हे सुद्धा आहे। नंदुरबार जिल्ह्यातले तळोदा नगरपालिका ही 1867 मध्ये स्थापन झालेली नगरपालिका आहे। आमच्या परिसरामध्ये सर्वात जुनी नगरपालिका आहे। परंतु दुर्दैवानं आजही नगरपालिकेच्या रस्त्यांवर सुद्धा जागीरदाराची नाव आहेत। आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, 2-4च प्रश्न माननीय मंत्री महोदयांना विचारणार आहे। मुंबई पर्सनल इनाम अबोलिशन अधिनियमच्या कलम 5-7 नुसार प्रश्नाधीन मिळकतीवर जागीरदार यांचा ताबा नसताना सदोष पद्धतीने जागीरदार यांची नावे दाखल झाली आहेत, ती दुरुस्ती करण्यासाठी शासनाची भूमिका काय? जागीरदार यांनी तळोदा शहराची भूमापन चौकशी सुरू असताना अधिकाऱ्यांना संगनमताने धरून मिळकतीवर त्यांचा ताबा नसताना बेकायदेशीररित्या त्यांची नावे लावली आहेत। याबाबत शासन संबंधित अधिकाऱ्यांवरती कार्यवाही करणार आहे का? आणि तिसरा प्रश्न आहे सभापती महोदय, गेल्या 60-70 वर्षापासून सदर मिळकतीचे कायदेशीर धारक हे त्यांच्या हक्काच्या जमिनीच्या मालकीपासून वंचित आहेत। त्याबाबत शासन काय भूमिका घेणार आहे? आजही 1700 घरकुल आदिवासींचे मंजूर आहेत सभापती महोदय, अत्यंत महत्त्वाचा विषय। त्यांचा ताबा आहे, परंतु जमीनचे मालक ते नसल्याने फक्त त्यांना त्या शबरी घरकुलांचा 1700 आदिवासी बांधवांना लाभ मिळत नाही। त्या संदर्भात शासन नेमकी काय भूमिका घेणार आहे हे शासनाने सांगावं। मग माझा एक प्रश्न शेवटचा अजून राहील। माननीय सभापती महोदय, माननीय चंद्रकांत सूर्यवंशी जी सांगितलं आहे, रघुवंशी 1950 ते 53 या काळामध्ये, त्या काळात 7/12 बारगळ जहागीरदार अशी नोंद आहे आणि ही नोंद 1516 नोंद क्रमांक असा आहे। पण ही गोष्ट खरी आहे की या ज्या मिळकती आहे या मिळकतीवर आदिवासीची घरं आहेत आणि ही आदिवासी घरं जेव्हा बांधकाम करतात त्याची NOC जहागीरदाराकडनं घ्यावं लागतं। मग त्याच्याकडनं परवानगी घेण्याकरता काही पैसे जहागीरदारांनी मागितले, अशा अनेक तक्रारी शासनाकडे आहेत। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मग मुंबई हायकोर्टमध्ये केस झाली होती सभापती महोदय। त्या केसमध्ये जहागीरदाराचेच हक्क कायम केले आहेत। पण या ठिकाणी आता जे आपण या ठिकाणी या लक्षवेधीच्या माध्यमातून 3-4 पर्याय शासनाने विचार केला आहे। पहिला तर विचार केला आहे की महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 आहे, त्याच्या कलम 18-19 मध्ये जे अनुसूचित जमातीचे कुटुंब आहे शेड्यूल ट्राईबचे, तर सदर जमिनीवर राहत असल्यामुळं त्यांचे घरं त्या नियमाचा त्या ठिकाणी वापर करून ते कायदेशीर करता येईल का याचाही विचार शासन करताय। मग उच्च न्यायालयाचे जे त्या ठिकाणी आदेश पारित झाले आहेत की जहागीरदाराचे हक्क कायम केले आहेत, त्याच्याविरुद्ध पुन्हा रिव्ह्यू पिटिशन उच्च न्यायालयात करता येईल का किंवा SLP काही सुप्रीम कोर्टात जात करता येईल का? पण खूप वेळ निघून गेला, याच्यामध्ये डिले फार झाला आहे, त्यामुळे याचाही विचार आपण करता येईल। आणि हे सर्व अतिक्रमणं एक 75 वर्षापूर्वीचे आहे, म्हणजे जे अतिक्रमण झाले आहे जहागीरदाराच्या जागेवर, त्यामुळे महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियमानुसार सदर अतिक्रमणं नियमाकुल करता येईल का? या तीनही पर्यायाचा विचार करून, हे मात्र खरं आहे की या लोकांना नियमितीकरण करावं लागणार आहे आणि हे नियमितीकरण तातडीनं करण्याकरता शासनाची भूमिका आहे। निश्चितपणे याची एक बैठक घेऊन आपण हे नियमितीकरण करण्याचे सर्व पर्याय आपण उपयोगात आणून या सर्व आदिवासी घरांचं प्रोटेक्शन करण्याचा शासन विचार करेल। लक्षवेधी क्रमांक 9 मिलिंद नार्वेकर। सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक, आता मला वाटतं सविस्तर उत्तर दिले, आपण पुढे गेलो। सभापती महोदय, लक्षवेधी क्रमांक 9। माननीय मुख्यमंत्री, विचारा।
सर्वे झाला त्यावेळेला 4 गट होते जे शेती म्हणून होते, त्याच्यात 331, 3.30, 24/3, 495 एक गावठाण सर्वे नंबर होते, परंतु त्यांच्यावर सुद्धा जागीरदार अशी नोंद अधिकाऱ्यांना हाताशी धरून केली. 1/8/55 रोजी गावठाण म्हणून नोंद होणे गरजेचे असताना 23/3/78च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुद्धा गावठाण अशी नोंद झाली नाही, हे मी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देतो. आणि म्हणून माझी विनंती आहे की या 4ही गट नंबरवरती जागीरदारांची जी नावं बेकायदेशीरपणे लागली आहेत ती रद्द करून गावठाण म्हणून घ्यावीत. आणि आपण स्वतः सुमोटो, जसं उच्च न्यायालय सुमोटो एखादी केस घेतं तशी अधिवेशन संपल्यानंतर आपण बैठक आयोजित करून या आदिवासी गोरगरीब जनतेला न्याय देणार का, अशी माझी विनंती आहे. होय अध्यक्ष महाराज.